यानंतरची बातमी पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत। फासे, पारधी, कातकरी आणि इतर वंचित समाजातील मुलांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचं काम सुरू आहे। आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा शाळेकडे वळवण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जातोय। वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद ठरतोय। याच प्रेरणादायी उपक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। जिल्हा परिषद शाळा काम करतायत ते खरंच कौतुकास्पद आहे, असंच मला इथे दिसतंय। आता जर आपण पाहिलं इथं ही जी मुलं आहेत त्यांचे चेहरे आपण पाहिले आणि ही मुलं सगळी पाहिली तर ही वंचित घटकामधली आहेत। म्हणजे आता इथे काही फासेपारधी समाजाची ही मुलं आहेत आणि काही अशाच दुर्बल घटकातली मुलं आहेत की जी इथे शिक्षण घेत आहेत या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये जेव्हा शिक्षणाच्या वाटा ह्या बहुजनांसाठी अडवल्या गेल्या तेव्हा अनेक जे काही समाज सुधारक होते जसे कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे। त्यासोबतच सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबद्दल तर आपण नेहमीच ऐकत असतो। मात्र त्यांनी जे काम केलं त्याची गरज आजच्या काळात सुद्धा आहे हे सुद्धा आपल्याला प्रकर्षाने जाणवतं। कारण अजूनही तसं पाहायला गेलं तर शिक्षणापासून असे काही दुर्बल घटक आहेत ते वंचित आहेत आणि ते वंचित राहू नयेत म्हणून जर जिल्हा परिषद शाळेत असं काम करत असेल तर निश्चितच ते कौतुकास्पद आहे। मी ज्या शिंदेवाडीच्या शाळेमध्ये आहे तिथले हे शिक्षक आहेत माझ्यासोबत। काय सांगाल, ही जी मुलं आहेत ही कुठली आहेत? आपण जर पट पाहिला किती आहे, कितवी ते कितवी शाळा म्हणजे शाळा आहे इथे आणि कोणती मुलं आहेत इथे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी ही एकलरे गावची ही भागशाळा असं म्हणूया आपण। आणि या शाळेबद्दल सांगत असताना आज इथे स्थानिक जी वाडी आहे या वाडीतली मुलं फार कमी आहेत। एक 4च मुलं आमच्याकडे पटावर आहेत। त्याचबरोबर आमच्या सर्वेक्षणाच्या बाहेर जाऊन आम्ही आज काही फासेपारधी समाजातली एक वस्ती आहे, त्याचबरोबर इकडे मनसरच्या परिसरातील कातकरी एक वस्ती आहे की जी कचरा वेचकांची मुलं आहेत, त्याचबरोबर काही ठाकर समाजातली सुद्धा मुलं आहेत। आणि ही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही सर्वेक्षणाच्या बाहेरच्या मुलांना सुद्धा या शाळेमध्ये घेण्याचं आम्ही प्रयत्न केला। ही मुलं आज ह्या शाळेमध्ये शिकतायत, वंचित घटकामधली आहे। आपण कशा पद्धतीने पुढे आलं पाहिजे ह्या मदतीसाठी? आम्ही तर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने पाहिजे तेवढे एक वेळ आम्ही मंदिराला देणगी न देता शाळेकडे देणगी देण्याचं काम करतो। प्रत्येक जण फुलाची पाकळी देऊन आमच्या ग्रामस्थांचं अहोरात्र कष्ट, कोणतीही शाळेची अडचण असू द्या, बिबट्यापासून संरक्षणासाठी आम्ही कॅमेरे पण लावलेले, कंपाऊंड पण व्यवस्था केलेली की बाबा आपण बिबट्या प्रवण क्षेत्रातून आहे। पण आमची मुलं डोंगरावरून आज ही तुम्ही टी शर्टचं सांगताय ते आमचे उद्योजक आहेत दिनेश भाऊ कुरकुटे म्हणून, त्यांनी सहज आमच्या ग्रुपवर व्हिडिओ फोटो पाहिला। डोंगरावरून ती मुलं खाली उतरत असताना ते म्हटले शाळेसाठी काय पाहिजे। मी एक फक्त रिक्वेस्ट केली की बाबा आम्हाला टी शर्ट आणि पॅन्ट पाहिजे। त्यांनी 1 मिनिटात म्हटले किती पैसे लागतात, सरांना सांगितलं तुम्ही जा संध्याकाळपर्यंत ती बनवून घेऊन या। त्यांनी लगेच 2 दिवसात ती लगेच टी शर्टची हे करून त्यांनी सुद्धा सगळं सहकार्य केलं। आणि ही वंचित घटकातली मुलं अशा प्रकारे सक्षम होऊन पुढे ह्या देशाचं खरं तर ते भविष्य आहेत आणि हेच घडवण्याचं काम अशा पद्धतीने जिल्हा परिषद शाळा करत असते। निश्चितच पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या शिंदेवाडी गावामधलं हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला। दुर्गम भागामध्ये देखील अशाच पद्धतीने जिल्हा परिषद शाळा काम करत असतात आणि हे शिक्षकही अशा ठिकाणी जाऊन काम करत असतात। निश्चितच आपल्या देशाचं भवितव्य घडवण्याचं काम ते करत असतात। ठिकठिकाणी ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या ठिकाणी आपण हा मदतीचा ओघ आणला पाहिजे। जिल्हा परिषद शाळांना पुन्हा एकदा पुनर्जीवित केलं पाहिजे।